टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेले 5वे ज्योतिर्लिंग आपण बघू शकतो की रात्री 12 वाजल्यापासून भाविकांसाठी आज मंदिर खुलं करण्यात आलेले आहे। आज श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा असं तिसरा सोमवार आहे आणि त्या पाहिलं सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी रांगा लागण्यात दिसून येत आहे। आता माझ्यासोबत काही आज तिसऱ्या सोमवारचं काय महत्त्व आहे जाणून घ्यायचं माझ्यासोबत इथले पुजारी आहेत। देवा काय सांगाल, तिसरा सोमवार आहे, अत्यंत महत्त्वाचा सोमवार आहे, काय महत्त्व आहे आजचं? श्रावण महिन्यातील 4 सोमवार आलेले आहेत आणि ह्या तिसरा सोमवार विशेष महत्त्वाचा म्हणजे या ठिकाणी आज हिरव्या मुगाची शिवमूठ आहे आणि या ठिकाणी श्रावण सोमवार असल्यामुळे गर्दी आहे। महिलांची भाविकांची रांगा आहेत, तिन्ही रांगा वेगवेगळ्या आहेत। पाचशेची रांग आहेत, स्त्रियांची रांग आहे आणि भक्तांची धर्मदर्शनाची रांग आहे। अशा प्रकारची कमिटीने या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। हा तिसरा सोमवार आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे कारण 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आज सुलभ रीतीने सगळ्यांना मिळत आहे। काही महिला भाविक माझ्यासोबत ताई काय सांगाल, आपण किती वाजता मंदिरमध्ये आज किती वाजता दर्शन झालं, किती तास लागले? 5ला आला होतो आम्ही, 7 वाजता दर्शन झालं, 2 तासामध्ये सगळं रांगीमध्ये दर्शन झालं। तिथून व्यवस्था आहे सगळी। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग मोठा आहे। ताई तुम्ही कुठून आला? तुम्ही? आम्ही परळी वैजनाथ म्हणून इथून सोमेश्वर नगरमधून आलो। कसं झालं दर्शन, किती वाजता आलं मंदिरला? 5 वाजता झालं, 5 वाजता आलतो, 2 तास लागले दर्शन। काय महत्त्व आहे आज सांगाल? आज तिसरा सोमवार आहे, काय महत्त्व असणार आहे? आज तिसरा सोमवार आहे आणि इथं शिवमुठ मुगाची शिवमुठ वाहतात आणि खूप छान असं दर्शनाची सोय केलेली आहे। बाहेरून येणाऱ्या भाविकांची पण इथं जेवणाची सोय, नाश्त्याची सोय, असं काही त्रास होणार नाही असं सुविधा केली आहे ट्रस्टनं। काय सांगाल, तिसरा सोमवार आहे? तिसऱ्या सोमवारचं खूप फार महत्त्व आहे। आज शिवमूठ मुगाची आहे आणि खूप छान दर्शन झालं। आम्ही 5 वाजता लागलो होतो दर्शनाला, 7 वाजता आमचं दर्शन झालं। तुम्ही किती वाजता आलं दर्शनला? आम्ही 6 वाजता आलो। दर्शन झालं? काय साकडे घातले देवाला? साकडं घातलं, सगळं सुखी होऊ द्या म्हणून। तर होते काय भाविक आहे की सुखी होऊ दे, आम्ही चांगले होऊ दे असं हे देखील साकडे घातलेले आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी म्हणजे चुनामाटी परळी बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।